सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यातल्या 8 गावांचा पाण्याचा प्रश्न आता मिटला आहे। म्हैसाळ सिंचन योजनेमधून आता मायथाळ कॅनलमधून माडग्यासह 8 गावांना पाणी सोडण्यात आलेलं आहे। मोठ्या जल्लोषात दुष्काळग्रस्तांनी पाण्याचे पूजन करत कृष्णामाईची ओटी भरून स्वागत केलंय। सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने निघालेल्या पायी महामोर्चाचा गोल्फ क्लब मैदानावर एक सभा घेऊन समारोप झाला। नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झाला। 7 डिसेंबर 2023 पासून नंदुरबार ते मुंबई असा हा मोर्चा निघाला होता। 10,000हून अधिक आदिवासी शेतकरी महिला मोर्चात उपस्थित होते। कांदा निर्यात बंदी विरोधात तसेच कांद्याचे भावात सातत्याने घसरण होत असल्याने लासलगावला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पडले असून यावेळी सरकारने कांदा निर्यात बंदी रद्द करावी अशी मागणी यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे। तर कांदा निर्यात बंदीचा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांचे आमरण उपोषण देखील सुरू आहे। कांद्याला जास्तीत जास्त 2,304 रुपये तर सरासरी 2,100 रुपये आणि कमीत कमी 800 रुपये भाव मिळत आहे। प्रिया सिंग मारहाण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली ती म्हणजे अश्वजित गायकवाड आणि दोघांना जामीन मंजूर झालाय। प्रत्येकी 15,000च्या जात मुसलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला। प्रेयसीला कारखाली चिरडल्या प्रकरणी बड्या अधिकाऱ्याचा मुलगा अश्वजित गायकवाड याच्यासह दोघांना अटक करण्यात आली होती। तर कासार वडवरी पोलिसांनी ही कारवाई केली होती। अमरावतीत राणा दाम्पत्याने हनुमानगढीवर प्रदीप मिश्रा यांची शिवपुराण कथा आयोजित केली आहे। तर इथे येणाऱ्या भाविकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। खासदार नवनीत राणा यांनी महिलांसोबत पोळ्या लाटल्या। नवनीत राणा यांचा पोळ्या लाटण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर षडरात्र उत्सवाची चंपाषष्ठीने सांगता होतीये। कुलधर्म कुलाचार धर्मानुसार या ठिकाणी विधी केला जातो। चंपाषष्ठी म्हणजेच खंडोबा देवाचा प्रकट झालेला आजचा दिवस असतो। देवाला वांग्याचे भरीत आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो। यामध्ये 7 दिवसांचे घट बसवले जातात। हजारो भाविक या ठिकाणी आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत असतात। खंडोबाची वाकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील वाकडी येथे वांगीसट म्हणजेच चंपाषष्ठी उत्सव मोठ्या भक्तिभावाने तसेच विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो। चंपाषष्ठीच्या दिवशी येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत हजारो भाविक खंडोबाचे दर्शन करण्यासाठी वाकडीत दाखल होतात। या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण आणि तळी भरून भाविक खंडोबाला वांग्याचे भरीत आणि भाकरी याचा नैवेद्य दाखवतात। नाशिकच्या मालेगावमधील बानुबाईच्या चंदनपुरी येथे चंपाषष्ठी निमित्त खंडेराव महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। 12 वर्षे खंडेराव महाराजांनी चंदनपुरी येथे बानुबाईच्या घरी वास्तव्य केलं होतं। त्यामुळे चंदनपुरी येथील खंडेराव महाराज यांच्या सर्वच उत्सवाला महत्त्व असतं। चंपाषष्ठी निमित्त सकाळी महापूजा झाल्यानंतर ट्रस्टतर्फे देवाला भरीत भाकरीचा नैवेद्य दुपारी दाखवण्यात आल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय। प्रति जेजुरी म्हणून ओळखला जाणारा अलिबाग तालुक्यातील वरसोलीतील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। रायगडसह ठाणे मुंबई नवी मुंबई येथील भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती। चंपाषष्ठी निमित्त येवला शहरातील खंडेराव महाराज मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तसेच दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय। नवीन तांदळाचा हंगाम सुरू झाला असून सुरुवातीलाच दरात 15 ते 20% वाढ झाली आहे। तर बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी असतानाही हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात ही स्थिती आहे। तांदळाची लागवड कमी झाली असून पाऊस कमी झाल्यानेही उत्पादनावर परिणाम झालाय। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे एनआयएच्या पथकाने छापा टाकला। येथील एका विद्यार्थ्याची एनआयए पथकाने चौकशी केली। अचलपुरातील हा विद्यार्थी दहशतवादी कारवायात
गुंतला असावा असा संशय आल्याने एनआयएचे पथक अमरावती जिल्ह्यात दाखल झालं होतं। या विद्यार्थ्याची एनआयए पथक कसून चौकशी करत आहे आणि रात्रीपासून एनआयए पथक आलं असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन मुंबईकरांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रयत्नांवर भर दिला जातो। यासाठी शासनाकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रम यापूर्वीच महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू केला आहे। मुंबईत विविध ठिकाणी आपला दवाखाना सुरू होत असून आपल्या दवाखान्यांना मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद मिळतो। या दवाखान्यांची संख्या सातत्याने वाढवली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डीप क्लिनिंग मोहिमेअंतर्गत दिली आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक या ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी नागरिकांनी भव्य शंकरपटाचा थरार अनुभवलाय। दाताडा बुद्रुक येथील आयोजकांच्या वतीने भव्य जंगी शंकरपटाचं 2 दिवसीय आयोजन करण्यात आलं। राज्यभरातून स्पर्धेसाठी बैलजोड्या आल्याचं पाहायला मिळत आहे। त्याच अनुषंगाने विजेत्या बैलजोड्यांना भव्य बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे। हा जंगी शंकरपट पाहण्यासाठी जिल्ह्यातून उत्साही नागरिक मोठ्या संख्येने दाताडा बुद्रुक या ठिकाणी दाखल झालेत। सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांसाठी 18 ते 20 डिसेंबर या 3 दिवसांसाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आणि या कालावधीत बीड जिल्ह्यातील 1033 ग्रामपंचायतींचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ज्येष्ठ अभिनेत्री आणि काजोलची आई तनुजा यांची प्रकृती खालावली। रविवारी संध्याकाळी शारीरिक समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। तनुजा यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास नव्या वर्षात अधिक वेगवान होणार आहे। हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर आणि नेरूळ खारकोपर दरम्यान रुळांची वेग क्षमता 105 किलोमीटर प्रति तास करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे। मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर हिला कन्यारत्नाचा लाभ झालेला आहे। रविवारी 17 डिसेंबर रोजी सईने मुलीला जन्म दिलाय। सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेतलं। त्यानंतर रत्नागिरीला ते रवाना झालेत। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून देशवासियांना श्रीरामलल्लाच्या दर्शनासाठी काढण्यात आलेल्या अक्षत कलश यात्रेचे नवी मुंबईत आगमन झालेलं आहे। यावेळी जंगी स्वागत करण्यात आलं। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशाच्या गजरात शेकडो रामभक्तांच्या उपस्थितीत या भव्य अक्षत कलश यात्रेचं स्वागत करण्यात आलंय। धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी धनगर समाजातर्फे पदयात्रा काढण्यात आली। कळंबोली ते कामोठे ही पदयात्रा काढण्यात आली। मागील 50 वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी लढा देत असून सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। कल्याणनगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला। अपघातात तब्बल 8 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे। राज्यासह देशभरातील वातावरणात झपाट्याने बदल होताना दिसतात। काही राज्यात थंडी वाढली आहे तर काही भागात ढगाळ वातावरण दिसून येते। दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान तामिळनाडू राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। सध्या हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात थंडीची लाट सुरू आहे। तर मागील महिन्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला त्यानंतर वातावरणात मोठा बदल झाला आहे। ढगाळ वातावरण होतं, धुकंही मोठ्या प्रमाणात पडलं होतं। त्यानंतर आता जिल्ह्याभरामध्ये जोरदार थंडी पाहायला मिळते। या थंडीचा आपल्या शरीराला मोठा फायदा होत असतो। हाच फायदा घेण्यासाठी शरीर संपत्ती सुदृढ ठेवण्यासाठी शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिक चालताना, पळताना, धावताना पाहायला मिळतात।
सोलापूर, नगर, पुणे, धाराशिव या 4 जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण यंदा 5 जानेवारीला स्थळ गाठणार आहे। सध्या धरणात 21% उपयुक्त पाणीसाठा असून एकरूख नंतर आता सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडलं जाणार असून जानेवारीत शेतीसाठी एक आवर्तन सोडलं जाईल। त्यानंतर मात्र फेब्रुवारी ते जून या काळात धरणातील पाणी केवळ पाणीसाठीच पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे। सर्वांचा आवडीच्या पापलेटला सरकारने राज्यमासा म्हणून दर्जा दिलेला आहे। त्याचबरोबर बेसुमार मासेमारीमुळे या प्रजातीला धोका निर्माण झाल्याने त्याच्या संवर्धनासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी तांत्रिक अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दिला आहे। राज्यपाल रमेश बैस यांचा कोल्हापूर दौरा रद्द झालाय। शिवाजी विद्यापीठातील पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता। त्यांच्या उपस्थितीत कोल्हापूरमध्ये हा कार्यक्रम पार पडणार होता। महानगरपालिकेने सुरू केलेली संपूर्ण स्वच्छता मोहीम ही मुंबईकरांच्या उत्तम निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त आहे। स्वच्छतेची ही चळवळ महानगरपालिका कर्मचारी किंवा महाराष्ट्र शासन एवढ्यापुरती मर्यादित नाही। मुंबईतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेकडे आमचे लक्ष असून स्वच्छ, सुंदर, निरोगी, आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी राज्य शासन वचनबद्ध आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर धावता टेम्पो कारवर कोसळल्याने भीषण अपघात झाला। या 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ग्रामस्थांच्या मदतीने एका महिलेचे प्राण वाचवण्यात यश आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळी सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनी येथे भेट दिलेली आहे। यावेळी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। वातावरणातील बदल, प्रदूषण, बांधकाम स्थळी नियमांच्या उल्लंघनामुळे, डासांची पैदास अशा कारणांमुळे सरत्या वर्षात मुंबईत साथीच्या आजारांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचं निदर्शनास आलंय। मुंबई आणि आसपासच्या शहरात डेंग्यू, हिवताप, डोळे येणे, गोवर, गालगुंड यांच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली आहे।